योग दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा करतोय। योग करून टाकायचं 1 2 3 4 5 6 7 8 दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवायचे। 1 2 3 पूर्ण 4 5 6 7 8 पूर्ण 1 2 कमरेवर हात आणि बजरंगासनामध्ये डावीकडे वळायचं। 1 आता उजवीकडे वळायचं। 1 2 दोन हात समोर 1 2 सगळ्याला माहित आहे सूर्यनमस्कार कसं काढायचं। सूर्यनमस्कार त्यांनी करून दाखवतील, सगळ्यांनी बघायचं आहे। पुन्हा मंत्र बोलून आपल्याला सुरुवात करायची। चला सूर्यनमस्कार 1 डोळे बंद करून करायचे आपल्या पण दोन्ही हात नमस्कार स्थितीत। 2 3 4 5 अष्टांग टेकवायचं आहे, परत टेकवायचं नाही। 8 भुजंगासन 7 8 डोंगर करायचे 7 8 सूर्यास्ताय 9 10 सूर्याय नमः 1 2 3 भानवे नमः 2 3 4 त्यानंतर पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका।
भस्त्रिका प्राणायाम म्हणजे वेगळं काही नाही, फक्त न श्वास घेता कोण जगतं का? घेतो आणि सोडतो. फुगली पाहिजे, पोट फुगवायचं नाही. श्वास घेऊन ताट बसायचंय, पूर्ण श्वास घ्यायचाय आणि आपले फुफ्फुस फुगवायचे, छाती फुगवायची. आज आपण फक्त शिकायला आलो, आपल्याला घरी जाऊन करायचं आहे, दररोज करायचं न चुकता. कमीत कमी तरी 300 तरी धक्के मारायचे. आज आपण इथं फक्त 100 मारणार आहोत. ठीक आहे, चला. कपालभाती, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. करत राहायचंय, मी सांगतो तेवढं ऐकायचं आहे, करत राहायचंय, कंटिन्यू करत राहायचंय सर्वांनी. कपालभाती हा जो प्राणायाम आहे ते महाऔषधी प्राणायाम असं म्हणत आहे. त्याच्यामुळे आपलं पाचन तंत्र, डायजेशन सिस्टीम हे पूर्णपणे निरोगी होतं. आणि दुसरी गोष्ट, यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे तेज निर्माण होतं ना, ते आपलं या कपालभातीमुळे सगळेच रोग कमी होतात. ज्या ज्या रोगांची आपल्याला माहिती आहे ते सगळे रोग कमी करण्याचा एक रामबाण उपाय जर असेल तर ते कपालभाती आहे. फक्त त्याच्यात काळजी घ्यायची आहे की अल्सर वगैरे पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे, आपल्या चेहऱ्यावर कोणतेच एक्सप्रेशन नको, एकदम शांत, डोळे बंद शांत ठेवायचं आणि फक्त पोटावर लक्ष देऊन. मेणबत्ती आहे, त्याला विझवायचं आहे, पण असं तोंडानं नाही तर नाकाने विझवायचं आहे. कसं तर ते आपल्या बेंबीपासून स्ट्रोक निघाले पाहिजेत. तर आदर्श स्थिती दररोज एकानं 900 करावं. परंतु शेवटचा प्राणायाम करायचा आहे, भ्रामरी प्राणायाम. कसं करायचं बघा, दोन्ही हात ठेवायचे, हे उरलेले 2 बोट आपल्या 3 बोट आपल्या डोळ्यावर ठेवायचे, असे दोन्ही हातात बंद करायचं आहे. म्हणजे नाकानं पहिल्यांदा सावकाश घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे, डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. आपल्या श्वासावर आपलं लक्ष ठेवायचं आहे. आणि लक्षात पूर्ण श्वास घ्या. सगळ्यांनी मागे बसलेले अनुलोम विलोम असं करायचं.